नमस्ते मित्रांनो. खरं तर आपल्याला घरी दूध खायला येतं, तर ते दूध येत असताना पिशवीतलं दूध किंवा अं, आपल्याला रतीबॉला घरी आणून दूध घालतो आपण, त्याची किंमत मोजतो. परंतु ते दूध मोजत असताना त्याच्यासाठी 24 तास या जीवांना जपावं लागतं. आमचे परम मित्र राजाभाऊ सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट ढाकाळे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. राजाभाऊ नमस्ते. नमस्कार. काय चाललंय? किती किती गाय आहेत? थांबा जरा. किती गाय आहेत? तीन गाय आहेत. आणि पिल्ल किती? तर 4. थोडं खाली ठेवा का प्रॅक्टिकलीत. राजाभाऊ सूर्यवंशी आमच्याबरोबर पूर्वी एसटीत काम केलं, नंतर प्लंबिंग आणि आता शेती व्यवसाय. आणि शेती किती आपल्याला? 9 एकर 9 एकर आहे. बाग आहे का जिरा येते? बाग आहेत. 8 माही, 9 माही, 12 माही, 8 माही. आणि गाया किती? तर 3. आणि कालवड? 4. हे बघा, 1 2 3च आहे इथं. 4थं हित आहे काय? बर 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 बर. आता ह्यात किती किती येलेले आहेत त्यातल्या? बर बर बर. 2 महिन्यांनी येईल. तुम्ही इकडे उभं राहिलं तर बरं होईल. 2 महिन्यांनी येणार आहे. आता दूध किती चालू आहे? आता आहे 20-25 लिटर. 25 लिटर. एक रिअल सांगतो, आता ही शेती बघत ही करता, तर पण ह्यात परतळ किती असते हो? आता काय पडतं, बाजार व्यवस्थित असला तर परवडतं, हा. नाही असलं तर मग नाही परवडत. काय बर बर. बाजार कमीत कमी आता चालू मी तिला 40-45 रुपये लिटर पाहिजे. मग शेतकऱ्याला तो भाव मिळाला शेतकऱ्याला पाहिजे. तो मिळाला पाहिजे, तर बर. त्यात ते फायदा आहे. आता त्यात आता बाजार आपल्याला डेअरीवाली मध्ये देते त्या शासन मध्ये देते 36 रुपये. बर. पण ही मध्ये डेअरीवाली तुमची फॅटच बसत नाही, डिग्रीज बसत नाही. 30-32 रुपयाने बाजार पण देते. शासनाने त्या फॅटनुसार भाव दिला असेल ना? शासन पण आपली फॅट बस, पण ह्यांच्या मस्तीचं कमी केलेले असतात या 2-2, 4-4 पॉईंटनी. ती शेतकऱ्याला बळवतील. त्यांचं दूध जातं ना तिकडं, बर. सगळं मिक्स करून ती 36 घालत येते. पण आपल्याला रेट देताना किती देणार ते? 30 तर 32. 32 काटछाट आहे. हा काटछाट. म्हणजे शेतकरी असू नाही तर शेतीशी निगडीत व्यवसाय धंदा गुराढोरांचा प्रत्येक ठिकाणी काटछाट. छाट. तुमच्या कष्टात काटछाट असते का? कष्टात कष्ट काटछाट. हा? कष्ट हे करावं लागतं नियमाने. सकाळी किती वाजता हे दिनक्रम चालू होतो? 5:30 चालू करावं लागतं. बर. दाणं, पाणी, शेण बाहेर काढणं, आमचं करणं, बर पेंड बर. काढणे. खायला काय आता? आता मकाया, बर नेपेर घासया, मुरघासया. बर बर बर. काय कशी पद्धत असते का? आता 10 सकाळ संध्याकाळ 2 टाइम हा 2 टाइम खायचं कसं नियोजन? खाया. आता काय सकाळी मगाशी एकदा टाकलं, आता व्हायचं रानात चाललोय म्हणून खाया टाकलं, आता गेला आता जायचं घ्यायचं संध्याकाळी. बर बर बर. मग संध्याकाळी 2 टाइमच. 2 टाइमच म्हणायचं. 2 ह्यातनी शेतीला काय फायदा होतो गुरातनी? फक्त शेणखत, मुबलक आपल्या घरचं हक्काचं शेणखत घाला. बरोबर. एवढंच, ती फायदा. तेवढंच फायदा आहे. आणि मग तुम्ही परवडत नाही तरी गुरंढोरं ठेवता कशा? लोक शेतीला जोडधंदा पाहिजे ना. खत मिळत नाही, विकत घालायला परवडत नाही ना. बर. आपलं घरचं घरचं हक्काचं असतं ते आपण घालू शकतो. आणि शेतीच्या वेळात गुरांना वेळ तेवढा दिला. आणि घरच्याच रानातलं केलेलं असतं तीच घालायचं असतं, त्यामुळे ते विकत. आता शेती करता आणि गुरंढोरं करता, त्यातला वेळ किती शिल्लक असतो तुमच्याकडे? वेळ कशा शिल्लक आहे? सतत busy. बिजी शेड्यूल आहे. काय आता खायला टाकलं निघालो रानात. हा. आता रानात रानात काय? जाऊन काम करायचं, कुठं दारी आवड काय कर, कुठं खुरपायचं, काय करायचं, काहीतरी काम चालूच असतं. शासनाने मध्यंतरी आता लाईटीचं थोडं फ्री दिलंय, ती कसं वाटतं? फ्री दिलं ते चांगलं आहे. शासनाचा प्रकल्प तर चांगला आहे. तो पण तो कायम टिकला पाहिजे. कायम टिकला पाहिजे. नाही तर इलेक्शन आलं की इलेक्शन आलं तेवढ्या की पुरतं. परत मागची बिलं काढूनच शासनाने म्हणजे नाही तर परत ही. मागचं दिवाळ पुढे यायचं. हा. लाडकी बहिणीची योजनेचा लाभ घेता का? लाभ देतो. घेताय म्हणजे जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. शेतीत आता कुठली पिकं आहेत? आता ऊस या 2 बर. एकर, बर लिंबूनी एकरभर या, बर कांदा इथं एकरभर, बर. ज्वारी साधारणतः 2 एकर. तुमची ज्वारी पूर्वी भरपूर असायची, पण आता काढण्याचं हे बसत नाही, त्यामुळे ते बंद केलं. ज्वारीला मजूर वर्ग बाजार बी- किंवा- मजूर बी मिळत नाही, आणि ज्वारीला हमी भाव नसल्यामुळे, बाजार व्यवस्थित नसल्यामुळे ती करून काढायला परवडत नाही, ती गणित बसत नाही. गणित बसत नाही. मग पूर्वी करायचं तुम्ही? पूर्वी म्हणजे पाणी कमी तर होती, त्यामुळे ते आपण करायचो. पाणी कमी असल्यामुळे आता- ज्वारीशिवाय पर्याय नव्हता. आता 2-4 विहिरीची संख्या वाढली, बर. जिजाऊ क्षेत्र वाढले, त्यामुळे पण तुम्ही पैसे ही ती परवडत नाही, मग विहिरी बिरी पाडता, ती पैसे कुठे ऍडजस्टमेंट हा, मग करता? इकडून तिकडून गोळा करायचं. ह्या पिकातनी थोडंफार 4 पैसे राहतात, ती गोळा करायची. हा.
पोरांचं सर्व्हिसवाल्यांचं काय असं घ्यायचं तिकडून तिकडून गोळा करून मग त्याच्यावरच काम करायचं. सोसायटी काढली आहे, बरं. 3 लाख रुपये 4 वर्ष झाले भरली नाही. काय अपेक्षा काय आहे शासनाकडून? शासनाने माफ करावी. बर नाही नाही खरं म्हणजे हसण्याचा विषय नाही. काम करत असतं रानात, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरोबर आहे. 24 तास पिकाला ही देताना ज्यावेळेस विक्रीला भाव जातो किंवा माल जातो आणि त्याच्या ज्यावेळेस मार्केटला तुम्ही आता कांद्यात बघितले, अहो, कांद्याचा जवळजवळ एकरभर कांदा 150 ते 1.25 पिशवी पूर्ण सडून गेली. रोटावेटर मारला त्याला. काय बोलताय? त्याला कमीत कमी 10-20 हजार त्याला खर्च झाला सगळा ना. 100% आमकं तमकं ट्रॅक्टरने पेरणी खुरपान औषध पाणी खायला, पण ती गेलं लॉस गेला. तिथे मिळणारं उत्पन्न जे काय होतं मी कमी जास्त नाही म्हटलं तरी लाख रुपये मिळलं असतं, पण लाख बी गेलं ना. पदरचं परत 5-25 हजार रुपये त्याला खर्च झालेला ते बी गेला. मनस्ताप. आणि मग पेपरला बातमी येते की ह्याचं एवढं पैसे झालं त्याचं तेवढं. अहो, पेपरला देणारच काय नुसतं माणसाने करण्यासाठी किंवा कुठली गोष्ट करण्यासाठी. आज केळीची काय अवस्था झाली आहे. हो, मध्यंतरी केळी म्हणजे सोन्याचं पीक म्हणलं जातं ना. आता केळीला कोणी विचारत नाही. होय ना. अवस्था झाली आहे. आता व्हिडिओ येतात की पार मोडून टाकले, ट्रॅक्टर फिरवलं हे ते. मारले तरी गेले, पण शेतकऱ्याला वाली कोणीच नाही. शासनाची शेतीबाबत काय पद्धत असं तुम्हाला वाटतं? शासनाचं शेतीबाबतीत धोरण चुकीचं आहे. तर काय असावं? त्यांनी शेतीला कर्जमाफी नसली तरी चालेल, पण बघा कर्जमाफी नसली तरी चालेल, पण हमी भाव पाहिजे. 100% हमी भाव. 100% हमी भाव जर दिला ना तर तुमची शेती परवडणार आहे. शासनाकडून तुम्हाला मार्केटमधल्या ह्या गोष्टीत काय अपेक्षित असावं असं वाटतं? शासन काय करतं, हमी भाव दिला पाहिजे. तुम्ही जसा शासनाच्या जे क्वालगेट आहे तुमचं, म्हणजे मार्केटमध्ये वस्तू तयार होते, जास्त वस्तू तयार होते, त्या वस्तूला प्रत्येकाला किंमत ठरवायची त्यांचा अधिकार. त्याला जीएसटी आमकय तमकय. पण शेतकऱ्याचा जी माल पिकाला त्याला हमी भावची कुठली सोय नाही, त्याला जीएसटी नाही, काय नाही. त्या शेतीचा माल मार्केटला नेला की त्यांनी तो जे दर देतील त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानायचं, तोच घ्यायचा. आहे का शेतकऱ्याचं असं कुठली गोष्ट आहे का बाबा आम्ही एवढ्यालाच विकणार आहे आणि तेवढ्यानेच घ्यावं लागेल, असं कुठली गोष्ट नाहीच. भाजीची पिंडी जरी आपण मेथीची भाजी तयार केली ती जरी काय नाही तरी शेतकऱ्याचा माणूस जरी भाजी काय गेला तर मग 20ला पिंडी 10ला द्या की. बार्गेलिंग. तसं दुकानात गेल्याच्या नंतर प्रिंटेड किंमत 25 रुपयाची जो क्वालिटी असेल तर त्याला म्हणलं ना बाबा 5 पैसे कमी नाही म्हणतो तो आमच्याकडे नाही, 5 पैसे घेऊन या नंतरच घेऊन जा. हा. पण आता तुम्हाला तर म्हणलं जातं की जगाचा पोशिंदा शेतकरी, एका बियापासून 1000 बिया बनवता. सारखंच रडगाणं म्हणजे काय होतंय, काय शेतकऱ्याचं जे पिकतंय त्याला हमी भाव नसल्यामुळे सगळं नडतं. तिथं घोडं सगळं नाही तर कधी तुम्ही हात पसरणार नाही. शेतकरी कधीच हात पसरणारा माणूस नाही. आणि शेतकऱ्याला जो कोण चाबलत खात नाही ती सगळी हीच आहे, अशीच आहे इथं. आणि कष्टाचं प्रमाण तुमचं प्रमाण जास्त आहे, प्रामाणिक असतं. आता लिंबुनीची बाग केली, अपेक्षित काय आहे, होईल का? म्हणजे काय केली या अजून 1-2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी फळं लागतील, पण त्या टायमिंगला बाजार कसा राहतोय काय राहतोय त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. भविष्य कशालाच नाही, म्हणजे शाश्वती कशालाच नाही. बर, मुलगा काय करतो? मुलगा HR कंपनीला. अरे वा. कशाचे जेव्हा शिकवलं त्याला? म्हणजे तुमचा कामधंदा करून किंवा 4 पैसे आपलं गोळा करून त्याच्यावर शिकून MBA केलं आणि HR पुण्यात HR म्हणून नाही. आणि तुमचं कष्ट चालू आहे? कष्ट चालूच आहे. पलीकडे बसलेले आहेत ते तुमचं वडील आहेत मित्रांनो. बघा, ह्या राजाबा सुरवंशी बारामती तालुक्यातल्या पूर्वी पूर्ण ग्राम्य म्हणजे जिरायती बाग न जाणं ढाकळ आता 50% जी बागायती खाली आले. शेतकऱ्यांनी पाईपलाईन आणल्या तर कष्ट करतात. आमचे परम मित्र आहेत. तर ही शेती आणि व्यवसाय कामाशी म्हणजे त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही कधीही हात पसरणार नाही. फक्त आमच्या मालाला दूध असो किंवा शेतीमाल असो शाश्वत भाव असावा, मग तुम्ही मागाल ती द्यायला तयार आहे शेतकरी. राजाभाऊ तुम्ही आपण एकदा तुम्ही मला वाटतं संक्रांतीच्या वेळेस पुण्यात तुम्ही ही नेलते ज्वारीची कणसं नेली होती. हां, त्यावेळेस ही केली. तर पिकवण्याबरोबर शेतकऱ्यासाठी मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे. ओके, धन्यवाद. ओके.